गौरहरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सीता कांत पूर्ण जय जय राम महारुद्र हनुमान की जय। श्री गणेशाय नमः। हनुमंते महावीरे लंका शोधली घरोघरे हाट चोहाटे चौबारे गुप्त ओवरे स्त्रियांची। आपल्या गुरुला नमस्कार या अध्यायाला सुरुवात करत आहे। हनुमंतानं काय केलेलं आहे मागच्या अध्यायामध्ये सीतेच्या स्तुती करतात। कुठं कुठं गेले गोलोगोलीला फिरलेले ज्या ठिकाणी 4 माणसं बसतात त्या 4 माणसाच्या जवळ सूक्ष्म म्हणजे मथेराच्या रूपाने ऐकू लागलेले आहेत। असे घरं बघितले गल्ल्या बघितल्या बोळं बघितले। हनुमंताचं काम म्हणजे कसं आताच्या जमान्यामध्ये शाळेत जसा तपास करते ना या नियमानं हनुमंतानं करायला सुरुवात केली। ऐसे शोधिता नगरात न लभेची सीता शुद्धार्थ राजवर्गांच्या भुयात सीता हनुमंत पाहुरी गे। सगळ्या नदीमध्ये घराला घर कुठलं घर म्हणून सोडलं नाही। ज्या ज्या ठिकाणी जावं त्या त्या ठिकाणी सीतेचा पत्ता किंवा ठाव ठिकाणा हनुमंताला लागत होता। त्यावेळेस हनुमंत राजगृहामध्ये म्हणजे राजाच्या राण्याच्या ठिकाणी राहतात त्या ठिकाणी जायला सुरुवात केली। करोनी उड्डाणाची तोरी हनुमंत निघे प्रहस्त मंदिरी शोधली घरे ओरी ओरी स्त्रिया मादारी जानकी नाही। नावाचा कोण होता रावणाचा मुख्य प्रधान होता। प्रधान हनुमंताने विचार केला ह्या प्रधानाच्या घरी बघावून उड्डाण केले आणि प्रस्थ नावाच्या प्रधानाच्या जो महाल होता बंगला होता त्या बंगल्यामध्ये प्रवेश करून ते न लभेची जाण मग करोनिया उड्डाण प्रहस्त महाबळिया प्रधान त्याचेही भुवन शोधिले। पहिल्या ठिकाणी नाही हनुमंत सूक्ष्म म्हणजे मथेराच्या रूपाने तिथून उडाले कुठे गेले प्रस्थ नावाच्या घरामध्ये गेले त्या ठिकाणी सुद्धा सीतेचा ठाव ठिकाणा लागत नाही। ते दोन्ही उडोनी झडकरी शोधावया सीता सुंदरी रिगोनी महापाश्वाचे घरी अंतपुरी शोधित। महाअंतक नावात कितीतरी रावणाला प्रधान होते। महाअंतक म्हणजे सगळ्याचा अंतच करणारा एवढा बलाढ्य असा रावणाचा प्रधान होता। त्या महाअंतकाच्या महालामध्ये ज्यावेळेस हनुमंतानं प्रवेश केला त्यावेळेस काही त्यांना बाहेरच बैठकीत बघितला का जिकडे तिकडे बाहेर बघून काही निघून गेला का नाही। त्या प्रस्थाच्या जी काय महाअंतकाच्या जी स्त्रिया आहेत त्यांचं राहायचं ठिकाण त्यांचं झोपायचं ठिकाण आणि एकांताचं ठिकाण त्या ठिकाणी सुद्धा बघून हनुमंत आले। ते न लभेची सीता शुद्धार्थ ते दोन्ही उडाला हनुमंत मोहदाराच्या घरात असे पातत जानकी। आता हे रावणाचा कितवा प्रधान आहे मोहदर नावाचा पाचवा त्या 5व्या मोहदर नावाच्या प्रधानाच्या महालामध्ये बंगल्यामध्ये जाऊन सविस्तर तपास करायला सुरुवात केली। अतिका महाकाय यांची घरे शोधित जाय अकया कुमरांचे ठाय शोधनी पाहे वैदही। आता अतिकाय आणि महाकाय हे दोन होते भाऊ पण दोघेही रावणाचे प्रधान होते। अतिकायाचं नाव काय होतं त्याच्यासारखं सामर्थ्य दुसऱ्यामध्ये होत नव्हतं। त्यानं अतिकायने भांगड करीत होता ही झाला पहिला। दुसरा महाकाय त्याच्यापेक्षा सामर्थ्यवान त्याच्यापेक्षा कितीतरी अवघड महान काम आलं तर ती काम केल्याशिवाय ही महाकाय परत येत नव्हता। यश भेटल्याशिवाय परत येत नव्हता म्हणून त्याचं नाव काय होतं महाकाय। आता जो रावणाचा मुलगा आहे त्याचं नाव काय आखेया धाकटा मुलगा इंद्रजितापेक्षा त्याच्या घरामध्ये हनुमंताला प्रवेश करून वज्रद्रष्ट आणि जांबुमाळी ते शोधली जनकबाळी विद्युत जीव महाबळी ते गरदांडोळी घेतली। आता त्या ठिकाणी नाही तिथून उडाले हनुमंत मत्स्य रूपाने कुठे गेले जम्बूमाळी आहे
आणखी दुसरे दोन प्रधानमध्ये ध्यानात वज्रद्रष्ट वज्रग्रस्त त्यांच्या घरामध्ये तपास करायला हनुमंताला सुरुवात केली. रावणाचा अर्थपूर्ण शुक आणि तो सारण त्या दोघांचे घरे जाण पाहे आपण हनुमंत. किती जर मोठा राजा असला, किती जर मोठा मंत्री नाही पंतप्रधान राहिला, त्याच्या जवळचे नातलग कुणी तर राहणार. त्या नियमानुसार रावणाचे नातलग जवळचे मित्र कोण? सुख आणि सार. ही दोन महाबलाढ्य राक्षस त्यांच्या घरामध्ये हनुमंताला प्रवेश करो. विधुन्माळी आणि सुमाळी विकट शस्त्र अतुर्वळी यांचे घरी जनक बाळी घेता धांडळी ननवेची. आता विधुन्माळी हे राक्षसाचं नाव आहे, सुमाळी सुद्धा राक्षसाचं नाव आहे. हे साधे राक्षस नाही, देवाबरोबर दानवाबरोबर मोठमोठी लढाई करून त्याला नाव कमवलेले अशा सामर्थ्यवान राक्षसाच्या घरी जाऊन प्रवेश करून हनुमंत बघू लागले. बहुशस्त्र आणि सूर्यशस्त्र अमित्र कुमित्र शतमित्र अति गर्वी चित्र विचित्र पवन पुत्रे घरे शोधी. धूम्राक्ष आणि ताम्राक्ष विरूपाक्ष आणि मकराक्ष शोधावया मृग शावाक्ष परम अति दक्ष कपी शोधी. घस प्रगस महागस चौथा जोका वीर विगस हनुमंत शोधी सावकाश घ्यावया गस रावणासी. शट निशट महाशट भेट उद्भट महाभट ही घरे शोधनी स्पष्ट निघे मरकटा पुढारा. युद्धोन्मत्त महोन्मत्त वीर वाटी वाती उन्मत्त घरे शोधनी समस्त निघे हनुमंत पुढारा. मागच्या ओळीमध्ये हनुमंताला काय म्हणलेलं आहे? वीर मरकट. मरकट म्हणल्यावर माकडच ना, पण माकड किती बलवान होतं, किती सामर्थ्यवान होतं हे कुणाला समजलं नव्हतं. आणि मरकट म्हणजे हनुमान हे कशा करता एवढी भानगड स्थितीची सिद्धी करत होते. रावणाला प्रायचित देण्याकरता, रावणाचा जीव काढण्याकरता बारीकनं लक्षपूर्वक सगळ्याचे घर बघायला सुरुवात केली. भीम महाभीम सभीम तिघांची रूपे अति दुर्गम देखता काळास पडे भ्रम सुखे प्लवंगम ते देही शोधी. भीम आणि अभीम आणि दुसरा काय सभीम. तिघा म्हणजे कसा येतो? नाव म्हणजे भीम म्हणजे कशाला भीम म्हणतात? महाभारतातला भीम नाही. आपण लोखंडाच्या खांबाला भीम नाव आलेलं आहे. लोखंडाचा खांब, लोखंड भीमासारखं मोठं लट असल्यावरती कशानं वाकल का, कशानं तुटल का, असे सामर्थ्यवान वीर असो त्यांच्या घरामध्ये हनुमंताने प्रवेश केला. वीर जीव वीर भट जिव्हा वज्र प्राय तिकट जिव्हा गाये पर्वत पीठ करी शतकूट गिरीवरा. दुसऱ्याच्या घरी गेले हनुमंताकडे काहीच नाही. चला म्हणले. कुणाच्या घरी गेले? युद्धून जीवा नावाचा राक्षस होता. त्याच्या हात्यामध्ये काय जीभ होती. जीभ एवढी जीभ त्याची होती की तलवारीपेक्षा जास्त सामर्थ्यवान आणि जास्त धारदार. त्यांना कशाने हाताने मारायचं नाही, शस्त्राने मारायचं नाही, तोंडामधले जीभ लांब करायचे, इकडला काही मारून टाकायचे, इकडला काही मारून टाकायचं, पूर्ण खाऊन टाकायचं. असल्याच्या घरामध्ये हनुमंत प्रवेश करो. जिव्हा लंब योजन एक सुरवर पन्न काशी धाक ती घरे एक एक शोधी निशंक. पण त्याची जीभ किती लांब होती या ओळीमध्ये सांगितलं. एक वजन म्हणजे 4 कोस. 4 कोसामध्ये कुठे तिकडं कुठे मी काही सापडलं, हाताचं कामच त्यांनी करून केलं. नुसतं जमिनी इकडून तिकडून गोळा करायचं, गटकून खाऊन टाकायचं, मारून टाकायचं. अशा सामर्थ्यवान वीराच्या घरी हनुमंत जाऊन बघण्याकरता भेले का निशंकपणे सिद्धी करू लागले. विद्धू जीव नाम देख जीवा विद्धू तेजे देख विधू कडकडी तैसी हाक लोकानुलोक कापती. ग्रंथ करताना ऐकणाऱ्याच्या मनामध्ये काही शंका असेल
ती शंका काढण्याकरता काय सांगितलं, उद्धव जीवा, उद्धव म्हणजे मी आणि जीवा म्हणजे जीव, ही उद्धव जीवा नाव का पडलं. त्याने जेव्हा तोंडामधून जीभ बाहेर काढले, जसे आकाशामध्ये वीज चमकते, वीज चमकल्यावर आपले डोळे झाकतात, तशी जीभ जर बघितली समोरचा अर्ध्या मैल्यासारखा होणार, एवढं सामर्थ्य होतं म्हणून त्याचं नाव उद्धव जीवा असं ठेवलेलं होतं. ऐसे वीर विख्यात त्यांचे त्यांचे घरात, हनुमान घर दांडोळी देत, सीता शुद्धार्थ साधावया. आता हनुमंत म्हणजे माणसामध्ये गेले का, लंकेमध्ये काय माणूस होता का, सगळे राक्षसच होते. पण राक्षसाने काय साधे सुधे नव्हते. त्या राक्षसाच्या जिभेमधलं सामर्थ्य काय सांगितलं आपण ऐकलं ना. पण हनुमंताने मनाच्या ठिकाणी उदिष्ट भीती बाळगली का नाही. आपण एखाद्या अवघड ठिकाणी जायचं किंवा आपल्या साहेबाच्या घराला जायचं म्हणजे किती तरी मनात धुडधुड करत जाता. पण हनुमंतानं राम नामाच्या सामर्थ्यामुळं कसली मनामध्ये भीती ठेवली नाही. विकर्ण नामे वीर निधडा, कर्णस्थानी विकट दाडा, वृक्ष पर्वता करी रगडा, मुका पुढा कोण राहे. विकर्ण दाड, विकर्ण म्हणजे त्याच्या दाडा इथं नव्हत्या, म्हणजे कानाकडे होत्या, कानाकडे अशा दाडा होत्या की पर्वत सुद्धा त्यांना गाठं दाडं आपण जसे शेले फुटाने खाताना तसे पर्वत देखील खात होता. म्हणजे एवढा सामर्थ्यवान अशा राक्षसाच्या घरी हनुमंत जाऊन पोहोचले. त्याचे दाढेचे भयभन वारा वाजो न सके पूर्ण, हनुमान ते गुणी आपण सीता शोधन सोय पाहे. आता त्या राक्षसाच्या दाढाचं सामर्थ्य सांगितलं. दाढ त्याच्या दाढामध्ये काय असेल, दगड असो, माळ असो, पर्वत असो, सगळा दगड बुकनाश करायचा. मग त्याला सगळे भिडणार नव्ह, सगळे भीत असेल पण वारा कुठं भीड का, वारा कुठल्या ठिकाणी जातो पण वारा सुद्धा त्याच्या जवळ जायला भीत होता. म्हणून एवढा सामर्थ्यवान असून हनुमंतानं मनाच्या ठिकाणी भीती काढून टाकून त्याच्या घरामध्ये प्रवेश करून बघायला सुरुवात केली. जैसे शुकांची चिंचवाडे, तैसे तिकट नाग नाक गाडे, शुक नासिक नाव पडे, नाके रगडी गिरीकूट. आता दुसरीकडे कुठं गेले, शुक नाशिक नावाचा राक्षस होता. शुक नाशिक. आता शुक म्हणल्यावर काय आलं, पोपट आला. पोपट त्याचं नाक म्हणजे पोपटाच्या तुंडीसारखं होतं. आता आपण पोपट धरायला जात, पोपटाने जर आपलं बोट धरलं तर तुकडाच केलं, सोडणार नाही पोपट. तसं त्याचं नाक सामर्थ्यवान होतं. त्यानं हत्यार घ्यायचं नाही किंवा लाट बुकी करायची नाही. भांडण करत असताना, लढाई करत असताना इकडून नाक इकडे चढत झालं, सगळे जिकडे सुकडा साप. अशा सामर्थ्यवान राक्षसाच्या घरी हनुमंत जाऊन नागता नाकाचा घात, दैत्य दानव तळी कापत, हनुमंत गुनिया तेत असे पाहत जानकी. आता नाक कसला असेल फक्त आपण वाचलेलं सांगायला तुम्ही ऐका, आपण कोणत्या जाऊन बघितलं का. पण त्याच्या नाकाचं सामर्थ्य एवढं होतं म्हणून सांगितलं. देव असो, दैत्य असो, दानव असो, यक्ष असो, गण असो, गंधर्व असो, त्याच्या नाकाच्या सामर्थ्यामुळं त्याच्या समोर सुद्धा कोणी येत नव्हतं. अश्वमुख गजमुख तरसत व्याघ्रमुख, त्यांचे घरी हनुमान देख, शोधी सम्यक जानकी. हनुमंताला माझ्या मनाला कंटाळा कसा आला नसेल, आळस कसा आलं नसेल. आपण 10-5 घरं बघितल्यावर काय म्हणतो, जाऊ द्या तिकडा, चला महागड म्हणतात. पण हनुमंताने बिलकुल आळस कंटाळा कुठं ठुला होता, इकडं समुद्राच्या आलीकडे आपल्याकडे ठुला होता. ही सगळ्या आळस कंटाळा, आळसाला आणि कंटाळ्याला काय सांगितलं, तू इकडंच राहा, मी परत येईल. मग हनुमंत कुठं गेले, कसले राक्षस होते. एका राक्षसाचं गाढवासारखं तोंड होतं, दुसऱ्या राक्षसाचं घोड्यासारखं होतं, तिसऱ्याचं आणखीन काही होतं. अशा तोंडाच्या राक्षसाच्या घरी हनुमंतानं जाऊन
कराळाक्ष विकराळाक्ष शोधिताक्ष भीमाक्ष हनुमान शोधुनी अति दक्ष एक एक सुखे घरे शोधिली. आता हनुमान ज्यावेळेस कसल्याने तोंडाचे एक सांगितलेला तेवढा काही सांगत बसायची गरज नाही. पण हनुमंतानं असल्या तोंडाच्या घरी कशाला जाऊ? त्याच्या घरी सीता असेल का इतर नसेल असे आहे काय केले आळस केला नाही. आपण जसं बारीनं नंबरवार तपास करतो ना तसा हनुमंताला तपास करायला सुरुवात केली. सूर्यरथाचे जेवढे चाक तेवढे एकेकाचे मुख या लागी त्याचे चक्रमुख नाम निर्दोष तयासी. असं फिरत फिरत गेल्यावर कुठे गेले हनुमंत? चक्रमुख नावाचा राक्षस होता. चक्रमुख त्याचं मुख म्हणजे कसलं? जो सूर्याचा रथ आहे सूर्याच्या रथाला कसलं चाक आहे ते आपण काही बघायला नाही. तशा चाकाचा राक्षस होता. त्या राक्षसाच्या घरी हनुमंताला जाऊ. मुख पसरलेल्या रणांत ती लोकी एकांत गिळो शकेल मेरू पर्वत वीर विख्यात चक्रमुख. चक्रमुखामध्ये काय सामर्थ्य आहे हे सांगितलेले ह्या ओळीमध्ये. काय सांगितलं? आता हातामधलं विष्णू भगवंताचं चक्र सुटल्यावर सगळ्या जगाचा नाश करतो ना. तसं त्याचं ते मुंडकं होतं ना चक्रासारखं फिरत होतं. गार डोळ्याचे आपल्या लेवेपर्यंत इकडून तिकडं तिकडून तिकडं सगळं सैन्य तिकडल्या तिकडं करून टाकायचं. अशा सामर्थ्यवान राक्षसाच्या घरी हनुमंतानं जाऊ. वाप निघता वदनी हुनी सूर्यबिंब आच्छादुनी दुही दाटती ह्या मुगनी तै पासोनी अद्यापी. आता आपण काय म्हणतो मागं महिन्याखाली धुई आली नव्हती. धुई आल्यावर एवढा सूर्याचा प्रकाश राहतो पण सूर्याचा प्रकाश झाकून जातो. त्याचं नाव धूम्राक्ष. आता तुला बोलले अशा धूम्राक्षाच्या घरी एवढा सामर्थ्यवान असो हनुमंत त्याला बिलकुल सुद्धा गेला नाही. ऐसी घरे समस्त हनुमान साक्षेपे शोधित स्त्री पुरुषांचा एकांत सुरत रथ सोये देखे. हनुमंत फिरत 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 मग दिवस असला काय संध्याकाळ असली काय हनुमंतानं कंटाळच करायचं नाही. हनुमंतानं झोपायचं नाही संध्याकाळच्या वेळेस. ह्या घरून दुसऱ्या घरी गेल्यावर आता एकांताच्या ठिकाणी नवरा बायको झोपतात ना ती सुद्धा हनुमंतानं सविस्तर बघायचं. पण इतर कशाला बघायचं असा विचार करून हनुमंतानं घर सोडलं नाही. स्त्री पुरुषांची एकांती नाना परिची देखो निरती हनुमान उद्भवे गला चित्ती ते श्लोलोकी स्वय बोले. अशी ज्यावेळेस एकांताच्या ठिकाणी झोपलेल्या हनुमंतानं बघितले त्यावेळेस हनुमंताला काय वाटलं? ही मी ब्रह्मचार्य असो ही माझे डोळे काय बघायला ही बघणंच नको जाऊया तिकडे. म्हणून हनुमंत मनाच्या ठिकाणी कंटाळे आणि घराच्या बाहेर जाऊ लागले. हनुमंत मने निज चित्ती श्रमता सीतेचे शुद्धार्थी हे मुख्यत्वे ग्रहगती आणि उपहती ब्रह्मचर्या. एकांताच्या ठिकाणी स्त्री आणि पुरुष रममान असताना हनुमंतानं ज्यावेळेस बघितलं त्यावेळेस हनुमंतानं मनाच्या ठिकाणी काय विचार केला? ही मला रामानं काय बघायला लावलं? असलं मोठं संकट माझ्या मागं का लागलं? मी जन्मतः ब्रह्मचारी आहे आणि सीतेचं कार्य करत असताना हे असलं वाईट माझ्या डोळ्याला बघावं लागलंय. खरोखर माझ्यावर हे कसलं संकट आलं? असा हनुमंत मनाच्या ठिकाणी थोडं नाराज होऊन नाही परदार दर्शन नाही परदार संभाषण त्यामज स्त्री पुरुष मैथुन योनी दर्शन एकाळी. आपण विचार केल्यावर हनुमंताचं बरोबर आहे ना. किती जरी सुंदर बाह्य असेल किती जरी सुंदर स्त्री असेल अप्सरा असेल पण हनुमंताने तुमच्याकडे डोळा होतो सुद्धा बघायचं नाही. डोळा होतो जी समोर दिसते ना ती हनुमंतानं मनाच्या ठिकाणी आपली अंजनी जशी आई आहे तशा समोरच्या माझ्या स्त्री आई आहेत असं मनाच्या ठिकाणी हनुमंत जाणून ह्या जगामध्ये ह्या लंकेमध्ये वावरत असताना असं भयानक ज्यावेळेस हनुमंतानं बघितलं त्यावेळेस
मनाच्या ठिकाणी दुःख करू लागले. घरोघरी सीता सती पाहता स्त्री पुरुष एकांती देखिला नाना परिचारती आली उपहती ब्रह्मचर्या देखे दो स्त्री पुरुष मैथुन हे ब्रह्मचर्या मुख्य विघ्न त्या स्त्रियांचे अति मैथुन अनन्य देखिले श्रीराम सेवाती प्रती लंघोनियाला पापती येते शोधिता सीता सती अधोगती मजवाली. आता हनुमंताने एवढी लंका सगळे पालणे घातले, पण हनुमंताच्या मनामध्ये बिलकुल सुद्धा आळस कंटाळा आला नव्हता. पण ज्यावेळेस संध्याकाळी इकडे तिकडे हे सगळ्या भानगडी बघितल्या त्यावेळेस मनाच्या ठिकाणी नाराज झाले. हनुमंत नाराज मनामध्ये काय विचार करतात, मी रामाच्या कार्याकरता 400 कोसाचा समुद्र ओलांडून ह्या लंकेमध्ये आलो. खरोखर मी अभावी नशिबाचा लंकेमध्ये येऊन काही मला चांगलं दिसेल, काही चांगलं ऐकायला मिळेल, डोळ्यानं चांगलं बघायला मिळेल असा विचार होता. खरोखर माझ्या ब्रह्मचर्याला बाधा एखाद्या वेळेस झाल्याशिवाय राहणार नाही असं मनामध्ये विचार करू. नग्न स्त्रियांचे दर्शन तेची ब्रह्मचर्या नागवन तेचे जे कुणी मैथुन अद्दपतन मजाले सीता शोधिता संकटी ब्रह्मचर्या होईल तुटी न शोधिता उठावटी श्रीराम जगजटी शोभिल शोभलिया रघुत्तम व्रता जन्म व्रता कर्म वृत्ता गेला मज भजन धर्म अति दुर्गम मजाले शुद्धी कैतान फिरता अपेश येईल माझे माता काय करू श्री रघुनाथा बुद्धिदाता मज होई. त्यावेळेस हनुमंत असे मनाच्या ठिकाणी नाराज झाले. हनुमंताचा विलास इकडे तिकडे फिरण्याचा बंद झाला लंकेमध्ये. त्यावेळेस हनुमंताने ह्या दुःखामध्ये ह्या संकटामध्ये काय केलं, आपण परत जावं सीता म्हणून असा विचार केला का नाही. हे रामा, हे परमेश्वरा, ही माझ्यावर असं अरिष्ट संकट का आणलं, ही संकट निवारण करण्याचं माझ्यामध्ये आता सामर्थ्य राहिलेलं नाही. तर रामा तुम्ही माझ्यावर कृपा करा आणि माझ्यावर आलेलं एवढं संकट काढा अशी विनंती करायला सुरुवात केल्यावर बुद्धी दुर्बुद्धी मतास्मस्मी हे प्रज्ञा माझी तुझी गगन निगती माझे संकट संभ्रमी कृपानुधर्मी पावावे. हनुमंत म्हणजे आपल्यासारखा नव्हता. हनुमंतानं कायेनं वाचेनं मनानं आणि शरीरानं ते सगळं काय केलं होतं, राम अर्पण केलेलं होतं. आपण काय करतो, देवाची सेवा करत असताना देवाचं नाव घेत असताना इथून वरच घेतो, मनाच्या ठिकाणी वेगळं राहतो. पण हनुमंताच्या मुखामध्ये आणि मनामध्ये राम नाम होतं. त्यावेळेस म्हणायला सुरुवात केलं, रामा एवढा मी तुझा भक्त संकटामध्ये सापडलो तर संकटामधून काढण्याकरता तुझ्याशिवाय दुसरा कोणी नाही अशी आठवण करू लागल्यावर न मे भक्ता प्राणशक्ती ब्रिदे तुझी गात्री रघुपती सीता शुद्धीचे एकांती कृपामूर्ती पावावे. हनुमंतामध्ये किती बळ होतं, किती सामर्थ्य होतं. एखाद्या वेळेस हनुमंताने विचार केला अशी सीता सापडत नाही, मग आपण लंका क्षेत्रामध्ये बांधावं आणि सरळ रामाच्या पुढे लंका नेऊन ठेवा. राम जाणे रावण जाणे सीता हे सगळं राम बघून घेते. एवढं करण्याचं सामर्थ्य असो, पण हनुमंतानं सगळं सामर्थ्य बाजूला ठेवलं आणि म्हणायला आणि धावा करायला आठवण करायला रामाची सुरुवात केली. रामा तुझा भक्त संकटामध्ये सापडला, भक्ताला सहाय्य करण्याकरता धावत पळत या असे मनाच्या ठिकाणी आठवण करू लागल्यावर हनुमंताची अति चिंता कळो सरळी श्री रघुनाथा प्रकटला हृदया तुमता भक्त सायार्थी श्रीराम. भक्त ज्या वेळेस कोणताही भक्त असो संकटामध्ये सापडला, देवाला त्या वेळेस समजणार. देवानं एवढं जग चालवतो म्हणजे ते काय आंधळ आहे का. त्यावेळेस रामानं मनाच्या ठिकाणी विचार केला, माझा हनुमंत संकटामध्ये सापडला. हा हनुमंताचा विचार बघून राम काय हनुमंताच्या समोर आले का, हनुमंताला काय असं आमने सामने बोलले का नाही. रामानं आपल्या कृपेच्या सामर्थ्यावर हनुमंताच्या मनाच्या ठिकाणी चेतना प्रगट केल्यावर काय झालं पुढं. मुखी श्रीराम राममुद्रा स्मरता श्रीरामचंद्र उल्हास झाला त्या कपिंद्रा श्रीराम भार्या शोधावा
देवानं जे म्हणून सहाय्य करावंच लागलं. आणि दुसरी गोष्ट राममुद्रा हनुमंताच्या मुखामध्ये होती, म्हणून आपल्या भक्ताला सहाय्य करण्याकरता रामाला तिथे यावंच लागलं. बिलकुल सुद्धा देवानं हा काय केली नाही. रीता श्रीरामाचे स्मरण हृदय आली आठवण, देखता परधार मैथुन बाधकपण मज नाही. एवढं संकट ज्यावेळेस पुन्हा हनुमंतानं पाहिलं त्यावेळेस हनुमंत मनाच्या ठिकाणी दुःखी झाले होते, नाराज झालेले होते. ज्यावेळेस हनुमंताच्या मनाच्या ठिकाणी आत्म्याच्या ठिकाणी रामानं काय केलं, चेतना दिली, चेतना. त्यावेळेस हनुमंतानं पुन्हा विचार करायला सुरुवात केला. काय बाई गडी काही करू, आपल्याला काय घेणं देणं नाही. आपण कसे आहोत, देवाचे भक्त आहोत. आपण काही जरी पाहिले तर आपल्याला दोष लागणार नाही असा मनाच्या ठिकाणी ठाम विचार करू. एकता परदार नगरा देखोनी परदार मैथुन मज नाही काम कामन श्रीरामचरण प्रसादे. विचार करा, आपण कुठेतरी चालू, आपल्या समोर किती जरी सुंदर स्त्री आली, आपल्या मनामध्ये आपण वाईट विचार केल्यावर आपल्याला दोष लागल्याशिवाय राहणार नाही ना. आणि आपण जर आपल्या डोळ्यानं स्त्री किती जरी रूपवान असेल असं मनाच्या ठिकाणी ठरवायचं, अशी रूपवान अशी सुंदर स्त्री एखाद्या वेळेस माझी आई असायला पाहिजे किंवा माझी भगिनी असायला पाहिजे असा जर विचार केल्यावर त्याला बिलकुल सुद्धा दोष लागणार नाही. पण आताचे माणसं इकडून तिकडून तिकडून इकडं कुत्र्यासारखे वागतात, पण त्यांना दोष लागल्याशिवाय राहत नाही. असा हनुमंताने विचार केला. काही जरी बघितलं, माझ्या मुखामध्ये रामनाम आहे, डोळ्याला रामाची मूर्ती मी पाहतो, त्या दोषामध्ये मला कसलाही दोष लागणार नाही. देखता परदार रती अल्पही कामाची स्फूर्ती बादिना ज्ञानियाचे चित्ती श्री रघुपती प्रसादे. चित्त माझी कामाची वस्ती नेने चिते करिता श्रीराम भक्ती चित्त पावलिया चैतन्य स्थिती कामा निवृत्ती सहजेची. आपण महाराजांच्या ओळीमध्ये सांगून टाकलं मी काय, आपल्या समोर काही जरी दिसलं, कसली जरी वस्तू दिसली, त्याला काय म्हणायचं, तुच्छ समजायचं, तुच्छ समजायचं. आणि मनाच्या ठिकाणी निर्मळ भाव ठेवायचा. त्याला कसल्याही संकटामध्ये परमेश्वर सहाय्य केल्याशिवाय आणि संकटामधून काढल्याशिवाय राहत नाही. मग तर मी रामाचा भक्त आहे, मी ह्या दोषामध्ये बिलकुल सुद्धा राहणार नाही असा विचार करू. जेवी अंधार्या राती खंदोत नक्षत्रे लखलखिती ते उगवल्या गबसती हस्त पावती अवधी. आता द्रष्टांत रूपाने नाथ महाराजांना हनुमंताची अवस्था आणि हनुमंताने केलेला विचार काय केला. आता म्हणजे रात्र आहे, रात्रीच्या वेळेस सोनकिड्याचा प्रकाश दिसतो, आपण सोनकिड्याचा प्रकाश. आणि सूर्य निघाल्यावर सोनकिड्याचा प्रकाश कुठं जातो आपल्याला पत्ता सुद्धा लागत नाही. तसंही वाईट भावना कशी आहे, सोनकिड्यासारखी आहे. आणि ज्यावेळेस आपल्याला ज्ञानरूपी सूर्य आपल्या मनाच्या ठिकाणी प्रकाश देतो, त्यावेळेस मनामधून ही सोनकिडे पापी कवा पळून जातील त्याचा पता लागणार नाही. केवी काम क्रोध लोभ चित्ती तिने चित्ती करिता भक्ती राम प्रकटलिया सर्वाभूती अस्त पावती काम क्रोध. आता ह्या माणसाच्या ठिकाणी सगळ्यातच बरं का 6 विकार आहे, 6 विकार. 6 विकार जर माणसानं मनाच्या ठिकाणाहून बाजूला काढून ठेवले, तो माणूस सगळ्या दोषाच्या बाजूला राहतो. आता 6 विकार कोणते म्हणाल, काम, क्रोध, दंभ, मद, मत्सर आणि अहंकार. एवढे बाजूला ठेवल्यावर अहो एक तुझ्याकडे साधं बघणार सुद्धा नाही. पण आपल्या मनामधला 5 पैकी 6 पैकी एक विकार बाजूला जात नाही. म्हणून आपल्याला ये लोकाशिवाय दुसरीकडे जागा नाही. कुंडली काय ज्ञानदेव तुका